पावसाळा म्हटलं की हवामानानुसार कपडे, शूज, सँडल्सची खरेदी केली जाते. पण सर्वात महत्त्वाचं असं असणाऱ्या इनर गारमेंट्सची खरेदी करायला मात्र विसरतो किंवा दुर्लक्ष तरी केलं जातं किंवा अनेक महिलांचा खरेदी करताना गोंधळ तरी उडतो. तुमचाही गोंधळ उडतो का? मग आता नो वरी. चला तर मैत्रिणींनो, पाहूयात पावसाळ्यात कोणती ब्रा आणि निकर्स यूज करायच्या. ब्रा आणि निकर्स पाहण्याआधी तुम्ही सर्वात आधी इनरवेअर्सच्या रंगाकडे लक्ष द्यायला हवं. पावसाळ्यात दमट वातावरण असतं, अशाने थकवा आणि आळसपणा जास्त जाणवतो. त्यामुळे तुम्ही तुमचा मूड फ्रेश ठेवण्यासाठी डेझी येल्लो, ऑरेंज किंवा तुम्ही पेस्टल कलरचे इनरवेअर घालायला हवे. आता पाहूयात ब्रा कशी असावी. आरोग्याचा विचार केल्यास स्पोर्ट्स ब्रा बेस्ट. ही केवळ आरामदायीच नाही तर दिसायलाही खूप स्टायलिश दिसते. या व्यतिरिक्त तुम्ही लेस असणाऱ्या इनरवेअर वापरायला हव्यात. यात अनेक महिलांना कम्फर्टेबल वाटतं. यात तुम्हाला हवे ते रंगसुद्धा बाजारात उपलब्ध मिळतात. यानंतर तुम्ही पावसात हॉल्टर नेक ब्रासुद्धा वापरू शकता. या ब्रा अनेक कापडांमध्ये उपलब्ध मिळतात, जसे की सॅटिन, नेट, कॉटन असे अनेक प्रकार. ऋतूनुसार तुम्ही त्या वापरू शकता. पावसाळ्यात मुली विशेष करून शॉर्ट ड्रेस घालण्यावर भर देतात. कधीकधी हे बॅकलेससुद्धा असतात. अशा वेळी तुम्हाला बॅकलेस ब्रा वापरता येईल. आता पाहूयात की पॅन्टी कशा असाव्यात. पॅन्टी खरेदी करताना त्या टाईट असू नये. टाईट अंडरगार्मेंट्स पावसात ओले झाल्यावर तुम्हाला त्वचेचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे अंडरगार्मेंट्स या कधीही टाईट नसावेत. या व्यतिरिक्त पावसात निकर्स खरेदी करताना कॉटनच्याच किंवा सेमी कॉटनच्याच खरेदी कराव्यात. हे कापड ओलावा रोखून धरण्यास सक्षम असतं, सोबत खूप कम्फर्टेबलसुद्धा असतं. तसेच पावसाळ्यात कपडे लवकरसुद्धा सुकत नाही. त्यामुळे पावसाळ्यात कॉटनच्याच इनरवेअर वापरावे. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.